आणि चांगली मॅच या मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना पाहायला भेटेल यात काही शंका नाहीये. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न पहिल्या षटकामध्ये जरूर गोलंदाज करतोय. दरम्यान पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, काही पे निघाय और काही पे निशाणा लावण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा तत्पर दुसरा धावेचा प्रयत्न, विकेटची संधी, परंतु चांगलं क्षेत्ररक्षक नक्कीच पंचांच्या माध्यमातून थर्ड अंपायर कडे सोपवला गेलाय. आणि प्रत्येक संघांनी मात्र नोंद घ्यायची की ज्यावेळी कुठल्याही संघाला रिव्ह्यू नसेल, पंचांना कुठल्याही डिसिजन मध्ये तफावत जर वाटली तर पंच फक्त डिसिजन घेऊ शकतात. पाटील यांच्या गाडीची चावी कोणाकडे असेल तर त्यांनी इथे घेऊन यावं जरा. गुरुनाथ पाटील नक्कीच दिली होती त्यांच्याकडे, ऑन स्क्रीन अगदी पाहायला गेलं तर एनटीसी स्पोर्ट यांच्या माध्यमातून डिसिजन लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. अगदी पाहायला गेलं तर दर्शन म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आमचे थर्ड अंपायर तिकडे बघ ना, जरूर घारीच्या तीक्ष्ण नजरेने मात्र डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. नक्कीच थर्ड अंपायरचा डिसिजन होतोय OE2 अर्थातच आउट. फलंदाज बाद आहे. गुरुनाथ पाटील यांच्या गाडीची चावी पंचांकडे होती, पंचांनी कुठल्या तरी खेळाडूकडे दिलेली आहे. कुठल्याही गोलंदाजानं जर विकेट हॅट्रिक घेतली तर सुजल पाटील साहेबांच्या माध्यमातून 555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. सामना आपण पाहत आहे निश्चितच जानू स्पोर्ट्स इताडे आणि त्यांना फाईट करत असताना विजय पाटील यांनी जर कॅच पकडली तर गोट्या पाटील यांच्याकडनं 500 रुपये. भरपूर बक्षीस या ठिकाणी तुम्हाला एन्जॉय करायला मिळतील. यावेळेस फुलटो चेंडू आडव्या बॅटनं फटका दिलाय. त्या ठिकाणी फिल्डर आहे, मिड विकेट वरती फिल्डर चेंडूचा ताबा घेतोय, पकडलं फेकलं आणि दरम्यान 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करतायत. 2 धावा येत आहेत, धावफलकावरती जोडल्या जातील. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 3 या आकड्यावरती. IPL इताडे प्रीमियर लीग स्पर्धेचा पहिला दिवस डामडवलामध्ये आणि थाटामाटात सकाळच्या सत्रामध्ये आपण सुरुवात केली. आमचे श्रावण पाटील सर त्याचबरोबर आम्हाला साथ देत असताना निलेशजी गायकर अतिशय गोड गुणी समालोचक आम्हाला लाभलेत, आमच्यासोबत साथ देत आहेत. आणि या दरम्यान चर्चा करता करता एक विकेट अर्जित झाली आहे. फलंदाज माघारी परततोय. अजय स्पोर्ट्सला लागलेला झटका. हे वैशिष्ट्य कुणी हारो कुणी जितो, जीत मात्र आपल्याच गावाची होणार आहे, आपल्या एकीची जीत होणार आहे, विजय आपल्या संपूर्ण गावाचा होणार आहे. या अनुषंगाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रापासून अतिशय आनंदामध्ये हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी पार पडतोय. अजय स्पोर्ट्स संघाला लागलेला झटका आपण पाहू शकाल. फलंदाज माघारी परतलाय. षटकार 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या अंतिम धावफलकावरती 9 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मित्रांनो थोडंसं स्पीडअप करा,
कारण भरपूर साऱ्या मॅच आपल्याला आजच्या दिवसामध्ये कव्हर करायच्या आहेत. या दृष्टिकोनातून संध्याकाळी अंधारामध्ये मॅच व्हायला नको ही काळजी आपण आताच जर घेतली तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला वेळ वाचवता येईल. पहिल्या षटकाची सांगता झाली आहे धावफलकावरती 1 गडी बाद 9 धावा. जबरदस्त हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर मैदान आणि चारही बाजूला मोकळं असणारं हे गोल मैदान आणि या मैदानावरती चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. क्रिकेट आणि त्यासोबत आपल्या सर्वांची आपुलकीची आणि प्रेमाची भावना. संपूर्ण गावाला एकत्रित यायचंय. संपूर्ण गावानं एकत्रित येऊन एकीचं बळ एकीची भावना दाखवून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी क्रिकेट खेळायचंय. आपण संगीत ऐकताय. अतिशय सुंदर गाणं सुद्धा या टुर्नामेंट वरती चित्रित झालेलं आपल्याला ऐकायला मिळतंय. डीजे राजन इताडे यांच्या माध्यमातून एक सुंदर टायटल सॉन्ग या स्पर्धेच्या निमित्तानं आपण ऐकताय. आपल्याच गावातील डीजे राजन यांचं जबरदस्त संगीत संयोजन आणि निश्चितच तुम्हाला ज्या ज्या वेळेला स्टुडिओला जाण्याची गरज लागेल त्या त्या वेळेला डीजे राजन यांची जरूर भेट घ्या आणि स्टुडिओला भेट देऊन त्या ठिकाणी आपलं निश्चितच आपलं कार्य पार पाडून घ्या. षटक पहिलं संपलंय. धावफलकावरती आपण पाहिलं तर 9 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात या 3 गड्यांच्या मोबदल्यात या 9 धावा आपण पाहताय. बॅटिंग करत असताना अजय स्पोर्ट्स हा संघ मैदानावरती खेळतोय. यावेळेस पहिलाच बॉल अपील करतायत पंचांचा बोट आकाशाकडे आणि लागलेला अजून एक झटका लेट अजय स्पोर्ट्स इताडेला. फलंदाज बाद. भरपूर मोठमोठी बक्षीस तुम्हाला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक ऐवा झेल साठी सुद्धा बक्षीस या ठिकाणी सकाळच्या सत्रापासून डिक्लेअर झालंय. अर्थातच ऐवा कॅश साठी जानू स्पोर्ट्स इताडी संघाचे संघमालक सरपंच जगनदादा पाटील यांच्याकडनं 300 रुपये तथा बीबी स्पोर्ट्सचे मालक भगवान शेठ पाटील बिल्डर डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. ऐवा झेल साठी समोरच्या दिशेला जबरदस्त वार. चेंडू झालाय सीमा पार. चौकार. पहिल्या चेंडूवर बलशाली फटका. यावेळेस मात्र फसलेला फटका. झेल टिपण्यासाठी 3 फिल्डर त्या ठिकाणी धावले मात्र झेल ड्रॉप आणि त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी सुद्धा आले आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतायत. 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावांची मदत धावफलकाला येते. स्कोअर कार्ड 15 वरती जाऊन पोहोचलाय. 15 ऑन द बोर्ड. फिरकीचं आक्रमण पाहायला मिळतंय. गोलंदाजी करत असताना किशोर. षटक क्रमांक 2 फिरकीचा जादूगार किशोर गोलंदाजी करतायत. राईट अमोर द विकेट. यावेळेस चेक केलं जाईल. लेग स्टंपच्या बाहेर पंच सांगतायत व्हाईट बॉल. अवांतरची खून केली आहे. एका धावेची मदत आली. धावफलकाला जोडली जाईल. ही एक धाव आपण पाहिली तर एकंदरीत आपण पाहताय 16 धावा स्कोअर कार्ड वरती. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आहेत. या चेंडूवरती बळवंत यांचा फटका. चेंडू हवेत. झेलसाठी धावतायत 3 फिल्डर मात्र तिघांच्या मध्ये चेंडू ड्रॉप झाला आणि त्यानंतर पुन्हा 2 धावा. चांगलं फिटनेस. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. निश्चितच प्रयत्न भरपूर करतायत मोठा प्रार करण्याचा मात्र बॅटवरती व्यवस्थित येत नाहीये. 2 वेळा चेंडू हवेत राहिला. जीवनदान मिळालं. बलवंत यांच्या बॅटमधनं येत आहेत सलगच्या 2 चेंडूंवरती 4 धावा. एकंदरीत 18 धावा स्कोअर कार्ड वरती. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना बळवंत स्ट्राईक एंड वरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. किशोरचा हा चेंडू आडव्या बॅटनं फटका चांगला गेला. चौकार.
सर्व संघांचे पुरस्कर्ते संघ मालक साहेबांना सर्वांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. या ठिकाणी बॅटिंग करत असताना टीम अजय स्पोर्ट्स संघ मैदानावरती खेळतोय. धावफलकावरती धावा जोडताना पाहायला मिळत आहेत. अजून 2 धावा येत आहेत धावफलकावरती. जर आपण पाहिलं तर तब्बल 24 धावा 2 षटकांच्या अंती या 24 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या. त्यानंतर या षटकामध्ये आपण पाहताय 2 षटकांची सांगता झाली आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत. 12.00 ची सरासरी राखली बॅटिंग करत असताना लेट अजय स्पोर्ट्स इताडे संघानं. दैवत वेलेकर स्टेजवर संपर्क साधायचा या. यानंतरचा सामना असणार आहे लेट यशवंत स्पोर्ट्स विपक्ष बीबी स्पोर्ट्स. गणेश पाटील साहेबांचा संघ आहे आणि त्यांना फाईट करेल संघ बीबी स्पोर्ट्स. भगवानजी पाटील यांची टीम. दोन्ही संघाचे संघ मालक आपला संपूर्ण स्क्वॉड या ठिकाणी तयार ठेवा. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. दर्जेदार प्रहार केलाय. दूरवर चेंडू जाऊन विसावेल सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. इताडे गावचा आपल्या आमने लोणार क्रिकेटचा स्टार खेळाडू दैवत वेलेकर. घे ना 30 धावा. आणि यांना या हैवा जेलसाठी 500 रुपये भगवान शेठ पाटील यांच्याकडून, तसेच 300 रुपये जानू स्पोर्ट्स जगन शेठ पाटील यांच्याकडून. या चेंडूवर पुन्हा एकदा प्रहार केलाय. फटका चांगला खेळलाय. त्या ठिकाणी फिल्डर येतोय आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झेल टिपलेला आहे. सुंदर कमबॅक मैदानावरती करतायत. हा सुद्धा सुंदर चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये अचूक टप्प्यावरती. या अगोदरचा सुद्धा डॉट आला. त्यानंतर हा सुद्धा एक निर्धाव. अभिषेक स्ट्राईक वरती खेळतायत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय, मात्र बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होऊ दिला जात नाहीये. अभिषेक यावेळेस बॅट फिरवली. बॅटची एज आणि विकेटच्या मागे अजून एक झेल टिपला जातोय. फलंदाज माघारी परतलाय.
दरम्यान या ठिकाणी हैवा जेल साठी आपण 800 रुपये बक्षीस देत आहे. दे ना हैवा जेल साठी भगवान शेठ पाटील यांच्याकडून 500 रुपये तसेच 300 रुपये जगन शेठ पाटील यांच्याकडून आहेत. हैवा जेल साठी आपण दरम्यान 800 रुपयाचं पारितोषिक देत आहे दैवत वेलेकर यास. दैवत ग्राउंडच्या बाहेरपेक्षा ग्राउंडच्या आतमध्ये जेल घेतलंस तर टीम साठी चांगलं होईल. येतं तुझ्यासाठी चांगलं आहे. धन्यवाद. या ठिकाणी भरपूर सारी बक्षिसं तुम्हाला पाहायला मिळत आहेत. दैवत यांनी झेल टिपला आणि आयवा झेलचे प्राइज या ठिकाणी वितरित केले. काय डिलिव्हरी केली आहे, जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर स्वरूपात या ठिकाणी टाकलाय आणि आल्या आल्या घरचा रस्ता दाखवलाय बॅट्समन जगदीशला. दरम्यान या ठिकाणी आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक मदन पाटील तसेच एकनाथजी वेलेकर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे हार्दिक स्वागत आहे. गावचे सर्व व्यक्ती या ठिकाणी कोणी आले असतील ज्येष्ठ नागरिक सर्वांना विनंती आहे की आपण यावरून स्टेजवर येऊन बसावे. सांगे गावचे प्रतिष्ठित नागरिक डेंजो या आपण स्थानग्रस्त करावे. या आपलं स्वागत आहे इताडे प्रीमियर लीग मध्ये. कोणी इताडे सांगे आजूबाजूचे कुठल्याही गावचे वरिष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक कोणी असतील आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. या आपलं या ठिकाणी स्वागत आहे. तसेच सांगे गावचे स्टार खेळाडू मनोज पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. या आपलंही सहर्ष स्वागत आहे इताडे प्रीमियर लीग मध्ये. नितीनचं चांगलं षटक आलं. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. त्यानंतरच्या 5 चेंडूंवरती कुठलीच धाव नाही. चौथ्या षटकाला सुरुवात आणि पहिला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. बलवंत मैदानावरती बॅटिंग करतायत. अजूनही खेळपट्टीवरती तळ ठोकून खेळतायत. दबा धरून अतिशय चांगली बॅटिंग. वैयक्तिक 18 धावांवरती खेळतायत. गोलंदाज स्वरूप पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. यावेळेस बळवंत पुन्हा एकदा. हा चेंडू फुलर लेन समोर खेळलेत. त्या ठिकाणी वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर आहे. हातातनं स्किड झालाय आणि दुसऱ्या धावेसाठी लगेच सुपूर्द होत असताना 2 धावा कंप्लीट. 2 धावा येत आहेत. धावफलकावरती ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड जातं ते 36 वरती 36. शेवटचं षटक आणि 36 धावा धावफलकावरती. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना टीम लेट अजय स्पोर्ट्स इताडे. अजय स्पोर्ट्स इताडे विपक्ष मॅच आपल्याला पाहायला मिळते जानू स्पोर्ट्स इताडे. हा चेंडू फुलटोज ऑन साइडला खेळले. त्या ठिकाणी फिल्डर साठी मोठी चेस होती. आला त्या ठिकाणी पकडलं फेकलं. एक सिंगल कंप्लीट करतायत. एक सिंगल धाबेचं योगदान येईल. धावफलकावरती आपण पाहाल तर एका धाबेच्या मदतीनं 37 धावा 37. बळवंतचं कौतुक केलं जाईल. एका बाजूनं लाईन लागली होती. भरपूर विकेट जात होत्या. मात्र स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी स्वीकारली आणि ही जिम्मेदारी पुरेपूर पार पाडत असताना शेवटच्या षटकापर्यंत खेळतायत. 4 षटकांची मॅच आहे. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करतायत. न्यू बॅटर स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. राकेश. हा चेंडू शॉर्ट अंपुल करण्याचा प्रयत्न फसलाय. जागेवरती 30 यार्ड मध्ये झेल टिपला आणि फलंदाज माघारी परततोय. अजून एक झटका मिळालाय लेट अजय स्पोर्ट्स इताडेला. लेट यशवंत स्पोर्ट्स विपक्ष बेबी स्पोर्ट्स अशी मॅच असेल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचंय. या ठिकाणी तयार आहेत. टॉस केला जाईल. या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या षटकात आपण आहोत आणि टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. जानू स्पोर्ट्स इताडे विपक्ष फाईट देत असताना लेट अजय स्पोर्ट्स इताडे. या 2 संघांच्या दरम्यान चाललेला हा मुकाबला मेन इन व्हाईट वर्सेस मेन इन पिंक. सर्व स्पर्धा आपण पाहताय. सुंदर सुंदर जर्सीज प्रत्येक प्लेअरच्या अंगावरती आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल व्हाईट +1 अशा 2 धावा इथं अंकित केल्या जातील. अवांतरच्या स्वरूपात 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जात आहेत. प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती तुम्ही पाहताय स्पॉन्सरच्या नावाची सुंदर जर्सी.
प्रॉपर किट मध्ये संपूर्ण खेळाडू खेळताना पाहायला मिळत आहेत. अतिशय शिस्तबद्ध आणि खेळीमेळीच्या वातावरणात चाललेली स्पर्धा. सुंदर चेंडू, अप्रतिम दर्जाचा हा चेंडू आतमध्ये घेतलाय. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. डॉट येतोय. गोलंदाज स्वरूप शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहताय 4 षटकांची मॅच, 39 धावा धावफलकावरती आहेत. हा मिस टायमिंग स्ट्रोक, पुन्हा एकदा गोलंदाजासाठी संधी आली. फॉलोथ्रू मध्ये चांगला झेल स्वरूपनं टिपलाय आणि फलंदाज माघारी परततोय. 4 षटकांचा पूर्वार्ध या ठिकाणी संपतोय. 4 षटकांच्या अंतिम धावफलकावरती 39 धावा आणि 40 धावांचं लक्ष ठेवलंय. बॅटिंग करताना पाहायला मिळतील जानू स्पोर्ट्स इताडे. नाणेफेक केली जाईल या ठिकाणी. लेट यशवंत स्पोर्ट्स विपक्ष बीबी स्पोर्ट्स. गणेशजी पाटील यांच्या मालकीचा संघ आहे यशवंत स्पोर्ट्स आणि भगवानजी पाटील यांच्या मालकीचा संघ बीबी स्पोर्ट्स. या दोन संघांच्या दरम्यान आपण टॉस करत आहोत. टॉस साठी जे दत्तू दिसकर मान्यवर दत्तूजी तिसकर दादांच्या वतीनं टॉस होतोय. दत्तू तिसकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत. एका बाजूने बीबी स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूने यशवंत स्पोर्ट्स. या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल आपण पार पाडतोय. दत्तू तिसकर तथा मदन पाटील या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. ऋतिक पाटील अर्थात लालू, आपण कुठे असाल तर या ठिकाणी संपर्क साधा. ऋतिक पाटील, लालू कुठे असाल तर या ठिकाणी संपर्क साधा. लेट यशवंत स्पोर्ट्स इताडे या टीमनं नाणेफेक जिंकलेली आहे आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे. बीबी स्पोर्ट्स या संघाला बीबी स्पोर्ट्स विपक्ष यशवंत स्पोर्ट्स या दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी टॉस पार पडलाय. नाणेफेकीचा कौल यशवंत स्पोर्ट्स इताडे या टीमनं जिंकलाय. मित्रा, काय निर्णय घेशील? फील्ड फर्स्ट. फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. काय कारण आहे फिल्डिंग करण्याचं? 4 षटकांची मॅच आहे. जेवढा कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू तेवढा चांगला आहे चेसिंगसाठी. आणि 4 षटकांची मॅच आहे. समोरचा कॅप्टन बोलतोय की आम्हाला ते घाबरतात म्हणून फिल्डिंग करतात. ते दिसेल ग्राउंड मध्ये. नक्कीच ग्राउंड मध्ये दिसणार आहे. माझ्यासोबत बीबी स्पोर्ट्स संघाचा कॅप्टन आहे. भावा, टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्ही बॅटिंगच घेणार होतो. बॅटिंगच घेणार होता. आता बॅटिंग भेटली आहे. 4 षटकांची मॅच, किती धावा बनवशील? 40 करण्याचा प्रयत्न असेल. आणि 40 धावा जर बनवल्या तर समोरच्या संघाला डिपेंड करशील? हो, करू ना. कोण आहेत गोलंदाज तुझ्याकडे की जे 40 धावा डिपेंड करतील? मधुकर वेलेकर आहेत. आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. नक्कीच. आणि बॅटिंग साठी कोण शिलेदार तुझ्याकडे आहेत? सर्वच आहेत. सर्वच आहेत. टॉप 11 तू निवडलेत गावातून. 40 प्लसचे कोण आहेत? मधुकर आहे. अजून 3 प्लेयर आहेत आमच्या 40 प्लसचे. म्हणजे 40 प्लसचे 4 प्लेयर घेऊन खेळतोय तरी सुद्धा इतका कॉन्फिडन्स तुला आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेविषयी तुझं काय मत आहे? खूप चांगलं आयोजन आहे. गावाने केलेलं आहे. अजून चांगलं आहे. पुढच्या वर्षी अजून चांगलं करू. नक्कीच. अजून पुढे चांगलं करणार आहेत. यावर्षी सुद्धा सुंदर आयोजन आहे. खूप साऱ्या शुभेच्छा भावांनो. टॉस जिंकलाय यशवंत स्पोर्ट्स संघानं. फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि बीबी स्पोर्ट्स या संघाला बॅटिंगचं पाचारण दिलेलं आहे. जाऊया विद्यमान सामन्याकडे. त्या ठिकाणी 40 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाली आहे. बॅटिंग करत असताना निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील 2 सलामीचे फलंदाज, निवृत्ती आणि नवनाथ.
पहिलं षटक या ठिकाणी चालू होतंय. 40 धावांचं लक्ष ठेवलंय. जानू स्पोर्ट्स इताडे हा संघ मैदानावरती फलंदाजी करताना पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना सलामीची जोडी मैदानावरती मेन इन व्हाईट निवृत्ती पाटील आणि नवनाथ भोईर ही जोडी मैदानावरती सुरुवात करतायत. गोलंदाजीसाठी गणेश इलेकर मैदानावरती षटकाला सुरुवात करतोय. पहिलं षटक त्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. युवा यंगस्टर गोलंदाज पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय. विवर रचना सज्ज झाली आहे. विकेट किपर आहे. शॉर्ट थर्ड मॅन फाईन लेगला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेग पॉईंट वरती फिल्डर कव्हर 30 यार्ड मध्ये एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड मध्ये मिड ऑन 30 यार्ड मध्ये आणि सीमा रेषेवरती मिड विकेट बाउंड्रीवरती एक फिल्डर तुम्ही पाहताय आणि लॉंग ऑफ बाउंड्रीला अगदी खेटून एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला होते सुरुवात. 40 धावांचं टार्गेट घेऊन सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूने आपण पाहताय निवृत्ती पाटील आणि नवनाथ भोईर ही जोडी सुरुवात करतील. गोलंदाज गणेश इलेकर षटक क्रमांक पहिलाच बॉल. पहिला चेंडू ऑप्टिकच्या जास्त बाहेर. पंच वळाले आमच्याकडे सांगतायत व्हाईट बॉल. अवांतरची खून करत असताना पाहायला मिळत आहेत. एका धावेची मदत येते. धावफलकावर जोडली जाईल आणि या एका धावेच्या मदतीनं इथं श्री गणेश झालाय. बॅटिंग करत असताना जानू स्पोर्ट्स इताडे 40 धावांचं कडवं आव्हान ठेवलंय. या आव्हानाचा पाठलाग या ठिकाणी चालू करतायत. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन खेळत असताना निवृत्ती पाटील. पहिलाच बॉल. खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर लेंथ हलक्या हातानं प्लेस केलं. त्या ठिकाणी कव्हरला फिल्डिंग खराब आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या धावेसाठी रवाना. धोक्याची घंटा आणि धोक्याची घंटा या ठिकाणी वाजलेली आहे. विकेट अडचणीत. तिसऱ्या पंचांकडे मागणी. आयोजन आपण पाहत आहे. निश्चितच बक्षिसासाठी जर स्वरूप आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच साठी तब्बल 14 बक्षिस. साईनाथ अप्पा पाटील, श्रीकांतजी मगर, विशालजी मधुकर परटोले, साहिल जनार्दन तिस्कर यांच्या माध्यमातून तुळशीचं एक सुंदर रोपटं या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच साठी आपण देत आहोत. भरपूर सारी बक्षिसं तुम्हाला इथं पाहायला मिळतील. अक्षय गुरुनाथ सुरेकर, अभिषेकजी वासुदेव पाटील यांच्या माध्यमातून एक कॅप या ठिकाणी वितरित केली जाते मॅन ऑफ द मॅच साठी. निखिल दत्ता सुरेकर यांच्याकडनं सुद्धा भरपूर योगदान. रोहित सुदाम वेळेकर, दैवत एकनाथ वेळेकर यांच्याकडनं एनर्जी ड्रिंक हेल. अशा पद्धतीनं तब्बल 14 बक्षिस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि विशेष जानू स्पोर्ट्स इताडेचे हे सर्व शिलेदार आहेत ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द मॅच ची किताबं पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा धोका झाला होता आणि बाल बचावलाय बॅट्समन. टुर्नामेंट साठी आपण पाहताय टॉस विन होणाऱ्या कॅप्टनला आपण एक सुंदर थंडगार शीतपेय देतोय. आदरणीय धीरज नकुल पाटील यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज साठी एक कूलर आहे. उन्हाळ्याच्या उष्णतेमध्ये तुमची सेवा करेल. राजू दत्तू तिस्कर यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजचं कूलर आपल्याला लाभलंय. त्याचबरोबर डीजे राजन पाटील यांचं मनापासून आभार आणि कौतुक आपण करूया ज्यांच्या माध्यमातून हे संगीत संयोजन आपण पाहताय. जे गाणं आपण टायटल सॉन्ग ऐकताय, जे टायटल सॉन्ग ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी सुपूर्द झाले आहे, डीजे राजन पाटील या गाण्याचे गायक नीतू गायकवाड यांचं सुद्धा आपण मनापासून कौतुक करूया. षटक पहिलं. चर्चा होत राहतील या ठिकाणी. करावं तेवढं कौतुक थोडं असणार आहे आणि इथं कौतुक केलं जाईल. एक चांगल्या दर्जाचा झेल त्या ठिकाणी टिपला आहे विपुलनं अतिशय सुंदर पद्धत.
डीजे राजन यांचं हे अतिशय सुंदर संगीत संयोजन, नीतू गायकवाड यांच्या आवाजामध्ये गायलेले हे गाणं टायटल सॉन्ग आपण ऐकत आहात. IPL अर्थातच इताडे प्रीमियर लीग. आणि आपण जे 70-70 चे बॉल या स्पर्धेसाठी वापरतोय, निलेश पंडित पाटील साहेबांच्या वतीनं 70-70 चे तब्बल 7 बॉल बॉक्स आपल्याला या ठिकाणी स्पॉन्सर्ड झालेत. या सर्व लाडक्या मान्यवरांचा अगदी हृदयाच्या अंतकरणापासून आपण आभार व्यक्त करूया या सोहळ्यासाठी मोलाचं योगदान. षटक क्रमांक 2 ला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल, डेलिकेट टच, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, फटका चांगला आहे, थर्डमॅनच्या दिशेने चेंडू रवाना, चौकार. पहिलं षटक सुंदर आलं. पहिलं षटक या ठिकाणी पाहायला मिळत होतं, सुंदर होतं. आता अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर या चेंडूवरती चौकार येतोय. पहिल्या षटकामध्ये आपण आहोत. गोलंदाजी करत असताना गणेश वेलेकर, पहिल्या षटकाची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती आहे. चौकार आलाय, 6 धावा. यावेळेस बॉडी लाईन हलक्या हातानं प्लेस केलं, स्वतःचा बचाव करत असताना सेफ शॉट समोर खेळला, एक सिंगल कंप्लीट, थोडासा वाईड थ्रो, तू मै दोघांमध्ये झालीये कुस्ती आणि दोस्तीत झाली कुस्ती. फलंदाज होतोय रनआउट. अजून एक मोहरा टिपलाय. जो तो संघाची दाविल पावर येऊनी मैदानावर, येऊनी मैदानावर, येऊनी मैदानावर, साऱ्या इताडे गावाची ही पोरं खेळतील खेळ. करत असताना जी शाल आपण वापरतोय, ही मायेची शाल आदरणीय भाऊ वेलेकर साहेबांच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी सुपूर्द झाली आहे. या सर्व लाडक्या दानशूर दात्यांचं, दानशूर व्यक्तिमत्वांचं आपण मनापासून आभार व्यक्त करूया. या ठिकाणी षटक क्रमांक पहिलं संपलंय. अडचणीत सापडलेली टीम मैदानावरती जानू स्पोर्ट्स इताडे 40 धावांचं कडवं आव्हान ठेवलंय. आव्हानाचा पाठलाग करत असताना एका षटकाच्या अंती धावफलकावरती 7 धावा बनवायच्या आहेत. 40 रन्स टू विन, 40 धावा बनवायच्या आहेत आणि धावफलकावरती 7 धावा एका षटकाच्या अंती. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालंय. इथून जिम्मेदारी वाढली आहे, जबाबदारी वाढली आहे. बॅटिंग करत असताना नितीन पाटील आणि नवनाथ भोईर, किशोर वेलेकर आणि नितीन पाटील ही जोडी मैदानावरती बॅटिंग करतील. दोघांच्या खांद्यावरती जबाबदारी फार मोठी. 40 धावांपर्यंत संघाचा डोलारा पोहोचवायचा आहे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्यात. इथून अजूनही विचार केला तर 33 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक असतील 18 चेंडू, 33 धावा मैदानावरती बनवल्या जातील का? मैदानावरती जिद्द, चिकाटी, कष्ट, मेहनत घ्यावे लागतील. आणि इथून हे धावफलक जर पोहोचवायचं असेल 40 धावांपर्यंत, जानू स्पोर्ट्स इताडे संघाला सामना जिंकायचा असेल तर इथं कष्ट घेणं गरजेचं असणार आहे. पहिलं षटक संपलं, 7 धावा येत आहेत धावफलकावरती. चला स्पीडअप करा. इथं व्यूव्हरचनेमध्ये सातत्यानं बदल पाहायला मिळत आहेत. प्रत्येक मिनिटागणिक या ठिकाणी व्यूव्हरचना बदलली जाते. प्रत्येक फलंदाजाच्या हिशोबाने व्यूव्हरचना बदलली जाते. प्रत्येकाला माहिती आहे गावचा प्लेअर आहे, कसा खेळणार आहे, गावच्या फलंदाजाच्या विरोधात कशी व्यूव्हरचना राखायची, या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत. षटक क्रमांक 2 ची सुरुवात करतोय. गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार होतोय. ऋतिक तिस्कर, पहिलाच बॉल, बॅटची एज, त्या ठिकाणी झेलची संधी होती मात्र फिल्डर पोहोचू शकला नाही. नो मॅच लँड मध्ये ड्रॉप झाला. एक सिंगल धाव. एकेरी धावेचं योगदान येईल धावफलकावरती. आपण पाहाल तर एका धावेच्या मदतीनं 8 हा आकडा आपण पाहत आहे. 8 धावा धावफलकावरती. इथून अजून 32 धावांची आवश्यकता. बॅट्समन स्ट्राईक चेंज करतोय. नितीन पाटील स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करत असताना उजव्या हाताचा बॅटर, जिम्मेदारी फार मोठी. 40 धावांचं लक्ष पार करायचंय. धावफलकावरती आहेत 8 धावा. ऋतिक तिस्कर थोडासा प्रेशर मध्ये. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली आहे. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 40 धावांपर्यंत पोहोचण्यासाठी अजूनही 32 धावांची आवश्यकता.
नितीन पाटीलचा हा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं लाजवाब स्ट्रोक, अतिशय देखणा स्ट्रोक, क्रिकेटचं मादक सौंदर्य पेश करत असताना नितीन पाटीलच्या बॅटचा क्लास, चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याड, चौकार. पुढे सरकतय, चला पुढे स्पीडअप करा. षटक क्रमांक दुसरं चालू असताना गोलंदाजी करतोय ऋतिक तिसकरच्या खांद्यावरती जिम्मेदारी. बॅटिंग करत असताना नितीन पाटीलनं एक सुंदर चौकार ठोकलाय आणि धावफलकाला इथून गती प्राप्त करून देतोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते 12 या आकड्यावरती. इथून अजून विचार केला तर 28 धावांची गरज आहे. ऋतिकचा पुढचा चेंडू एक चौकार आल्यानंतर मात्र इथं प्रेशर वाढले गोलंदाजावरती. ऋतिक तिसकर राईट अमोर द विकेट. फुलटो चेंडू ऑन साइडला हलक्या हाताने खेळलाय त्या ठिकाणी. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर ऍक्शन मध्ये स्क्वेअर लेगला येऊन चेंडूला अडवलं. एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. एका धावेची मदत आली आहे. धावफलक पुढे सरकेल ते 13 वरती. 13 ऑन द बोर्ड. बनवायचे आहेत तब्बल 40 धावा. अजूनही जर पाहिलं तर 27 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. स्ट्राइक रोटेट. इन्फॉर्म बॅट्समन किशोर वेलेकर स्ट्राइक एंड वरती यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न फसलाय. बॅटची एज विकेटच्या मागे सुंदर झेल. फलंदाज होतोय फेल. किशोर वेलेकर तंबूत परतलाय. चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा, अचूक नियंत्रण, विकेटच्या मागे एक सुंदर झेल. जो फलंदाज इथं संघर्ष करत होता किशोर वेलेकर त्याला माघारी पाठवलंय. चांगली बॅटिंग करत होता तो मात्र इथून बाद होतोय. इथून जबाबदारी फार मोठी असणार आहे बॅटिंग करणाऱ्या नितीन पाटील वरती. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानावरती यज्ञेश पाटील. पाटील बंधू मैदानावरती. समोरून तिसकर. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. झेलची संधी पाठोपाठ दिलेला हा अजून एक झटका. फलंदाज माघारी परतेल. 1 मोर विकेट डाऊन. यज्ञेश पाटील बाद. दुसरं चालू असताना ऋतिक तिसकर चांगली गोलंदाजी करतोय. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट अर्जित केल्या. या ठिकाणी ऑन अ हॅट्रिक ऋतिक तिसकरला आपण पाहताय. हॅट्रिक बॉल. स्वरूप मैदानावरती आलाय आणि बॅकफुट वरती जाऊन चांगला पंच केलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 फिल्डर पाठलाग करतायत मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. व्हॉट अ शॉट. स्वरूपच्या बॅटमधनं हा देखना स्ट्रोक. चौकार.
कणावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावरती राज्य करणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींचा गुणगौरव या ठिकाणी होतोय. जगात भारी 19 फेब्रुवारी शिवजयंतीचा सोहळा मित्रांनो जवळ येतोय. संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण देशभर याची तयारी इथूनच चालू झाली आहे. अगदी आपल्या सर्वांसाठी मानाचा अभिमानाचा सोहळा शिवजयंती उत्सव निश्चितच येत्या 19 फेब्रुवारीला डामडौलात थाटामाटामध्ये या ठिकाणी साजरा केला जाईल. येणाऱ्या शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या सर्व हिंदू बांधवांना. या ठिकाणी षटक क्रमांक दुसरं आणि या 2 षटकांच्या अंतिम धावफलकावरती 17 धावा बनवायच्या आहेत 40 धावा. लक्षाचा जर विचार केला तर अजूनही 23 धावांची गरज इथून विजयासाठी. 12 चेंडू आणि 23 धावा. षटक क्रमांक 3 ची जिम्मेदारी युवा गोलंदाजाच्या खांद्यावरती दिली आहे. विपुल पवार गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा. सर्वांना विनंती आहे आपण जास्त वेळ खर्च करू नका. आयोजन कमिटीच्या वतीनं या सूचना तुमच्यापर्यंत येत आहेत. वेळेची काळजी घेणं बंधनकारक आहे. प्रत्येक वेळेला आपण वेळ पाळणं सर्वांसाठी गरजेचं आहे. या ठिकाणी तिसऱ्या षटकाला सुरुवात. विपुल पवार गोलंदाजीसाठी येतोय. फलंदाज तयार होतोय. स्ट्राईक एंड वरती फुलटो चेंडू प्रहार केलाय खरा, मात्र फिल्डर आला आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. षटकार. अपघात होऊन देऊ नका एवढी काळजी आपण सर्वांनी या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे. खेळ हा आनंदात खेळला जाणारा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ तथा IPL इताडे प्रीमियर लीग आपल्या घरची मानाची स्पर्धा आपण आनंदासाठी आणि फिटनेससाठी खेळतोय याची निश्चितच आपण सर्वांनी जाणीव ठेवणं गरजेचं आहे. यावेळेस फटका खेचलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग, सुंदर फिल्डिंग. चांगल्या पद्धतीने चेंडूला स्टॉप केलं त्या ठिकाणी गणेश. चांगली फिल्डिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल धाव येते धावफलकावरती. आपण पाहाल तर एका धावेची मदत आली आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते 24 वरती 24. अजूनही इथून विचार केला तर 16 धावा बनवायच्या आहेत. विपुल पवार गोलंदाजी करतोय. गोलंदाजी करत असताना जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती. या षटकावरती फार मोठ्या गोष्टींची जबाबदारी असणार आहे. जानू स्पोर्ट्स इताडे संघाचे संघ मालक आदरणीय सुजल शेठ पाटील मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. जानू स्पोर्ट्स इताडे संघाचे संघ मालक सुजलदादा पाटील आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. गोलंदाज विपुल पवार गोलंदाजी करत असताना चांगल्या टप्प्यावरती मारा करतोय. यावेळेस छोटीशी संधी निर्माण झाली होती. दरम्यान एक सिंगल धाव कंप्लीट होतीये. एका धावेची मदत धावफलकाला करतायत. स्कोर कार्ड 25. धावा धावफलकावरती आहेत. अजून 15 धावांची गरज. विपुल पवार हा चेंडू शॉर्ट पिच पुल केलाय. फटका चांगला खेळलाय मात्र बरोबर जागेवरती फिल्डर आहे. होम डिलिव्हरी चांगल्या पद्धतीने झेल अर्जित केलाय. अजून एक विकेट मिळाली आहे. जानू स्पोर्ट्स इताडे संघाला लागलेला 440चा झटका. प्रति षटकारासाठी विजय पाटील यांच्यासाठी संघ मालक सुजल पाटील यांच्याकडनं 555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे. विजय पाटील यांच्या प्रत्येक षटकारासाठी 555 रुपयाचं पारितोषिक सुजल पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी डिक्लेअर झालंय. 8 चेंडू आणि 15 धावांची गरज विजयासाठी. जानू स्पोर्ट्स इताडे संघ इथून थोडासा अडचणीत सापडलाय. विकेट येत आहेत. एका मागून एक फलंदाज बाद होत आहेत. जिम्मेदारी फार मोठी वाढली आहे. विजय पाटील मैदानावरती येत आहेत. निश्चितच जुने जाणते खेळाडू आहेत. भरपूर मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती. 8 चेंडू
8 चेंडू आणि इथून 15 धावांची गरज आहे. गरज पूर्ण केली जाईल का? एखाद दुसरा मोठा फटका येणं बंधनकारक. विपुल पवारचा हा चेंडू ऑन साइडला, फटका चांगला खेळलाय लॉंग लेगच्या दिशेनं, जबरदस्त प्रहार, चेंडू झालाय सीमा पार, चौकार. जुनं ते सोनं मैदानाच्या आतमध्ये. ऑफ साइडला शफल झाले, ऑन साइडला एक तडाखा दिलाय, 4 धाबा येत आहे. समीकरण बदलवलंय. अजून 11 धाबांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहे 7 बॉल 11. मैदानावरती बॅटिंग करत असताना बॅट्समन विजय पाटील, ठोकलेला चौकार. 4 धाबांच्या मदतीने आत्मविश्वास वाढलाय. विपुल पवार राईट अमोर द विकेट. विपुलचा चेंडू बॅटची एज, विकेटच्या मागे विकेट किपरला बीट करून लॉंग स्टॉप एंडला चेंडू सरळ निघून जातोय. धन 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 करत सीमा पार, नशिबाची 7, लक फॅक्टरचा चौकार. विजय पाटील, जबरदस्त फटकेबाजी, सलगचे 2 चौकार येत आहेत. पहिला चेंडू आपण पाहिला असेल तर चांगला फटका होता. 4 धाबा आल्या. त्यानंतर या चेंडूवरती बॅटची एज, विकेट किपरला बीट केलं, नशिबाची 7 मिळाली आणि समीकरण बदललंय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावा. क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. निश्चितच तुम्हाला क्षणामध्ये हसवणार, क्षणामध्ये तुम्हाला रडवणार अशा पद्धतीचा हा खेळ. मैदानावरती आपण पाहिला असेल तर 2 चेंडूंपूर्वी सामना झुकला होता तो लेट अजय स्पोर्ट्स इताडे संघाच्या बाजूनं. मात्र लगेचच पलटी मारली आहे. सरड्यासारखा रंग बदललाय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 7 धावांची आवश्यकता. चार षटकांची मॅच, 4 गोलंदाज बंधनकारक. या ठिकाणी शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ होईल. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. सामना फिरवलाय विजय पाटील. जबरदस्त बॅटिंग. मैदानावरती आल्यानंतर आपल्या नावाची छाप सोडली आहे. 2 चेंडू फेस केले, तब्बल 400चा स्ट्राईक रेट, 800 धावा बॅटमधून निघाल्यात. आता येणाऱ्या प्रत्येक फटक्यासाठी विजय पाटील यांच्या चौकार आणि षटकारासाठी सुद्धा 555 रुपयाचं पारितोषिक सुजल शेठ पाटील यांच्याकडनं. शेवटचं षटक, 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल, फिरकी, चांगला चेंडू आतमध्ये आणलाय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय, डॉट येतोय. मित्रांनो, क्रिकेटचा खेळ आहे, कधी फिरकी घेऊ शकतो. भल्या भल्यांची फिरकी घेणारा खेळ आहे. या ठिकाणी डॉट येतोय. पहिला चेंडू निर्धाव आलाय. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. 5 चेंडू 7 धावा. गोलंदाज मयूर. हा चेंडू पाहिला जाईल. राकेश आरस सर आमच्याकडे वळतायत, सांगतायत वाईट बॉल. अवांतरची खून येते, धावफलकावरती जोडली जाईल. एका धाब्याच्या मदतीनं 34 धावा. अजून जर विचार केला तर 6 धावांची आवश्यकता. पहिला बॉल डॉट आला होता, 7 धावांची गरज होती. यावेळेस अवांतरची एक धाव येते, धावफलकावरती ऍड केली जाते. 34 धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती. या चेंडूवर फुलटोस समोर खेळलाय. लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी वेगानं आला. एक टप्प्यावरती चेंडूला अडवलं. सुंदर फिल्डिंग, एक सिंगल धाव. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. रोमहर्षक असा हा 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. 4 चेंडू आणि 5 धावा. 6 चेंडू 7 धावांची गरज होती. त्यानंतर आपण पाहिलं तर पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर व्हाईट बॉल, एक सिंगल. 4 बॉल 5. विजय पाटील समोर खेळतायत. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी गणेश. एकच सिंगल धाव येते. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 3 बॉल 4 धावा. बॅटिंग करत असताना विजय पाटील आणि स्वरूप हे 2 फलंदाज खेळतायत. एक चौकाराची गरज. एक मोठा फटका येईल का? काय गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरती भन्नाट वेगवान. चांगल्या पद्धतीने हा चेंडू एक्झिक्यूट केला. गोलंदाज मयूर पाटील अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. संघासाठी महत्वाचं षटक हाताळतोय. 6 चेंडू 7 धावांची गरज असताना 2 चेंडू 4 धावा. नेल बॅटिंग फिनिश.
कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा रूल आहे. यावेळेस समोर खेळलेला फटका सिंगल कंप्लीट होईल का हा प्रश्न आहे आणि ही सिंगल धाव कंप्लीट होत आहे. एक चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. गोल्डन चौकार येईल का? मैदानावरती मॅच जिंकवली जाईल का? जानू स्पोर्ट्स इताडे संघ या ठिकाणी विचारात पडलाय. सामना होता कुठे आणि सामना येऊन ठेपलाय कुठे? निश्चितच सोपा आणि सहज सामना आहे असं वाटत होतं. 6 चेंडू 7 धावांची गरज आहे असं असताना समीकरण तुम्ही पाहताय. शेवटचा एक चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा रूल आहे. एक चेंडू 3 धावांची गरज. मैदानावरती विजय पाटील 2 चौकार ज्यांनी ठोकलेत. मैदानावरती हे चौकार ठोकला जाईल का? शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि 3 धावांची आवश्यकता. चौकार मारला जाईल का? चौकाराची गरज. चौकार किंवा षटकार. गोल्डन चौकार षटकार येईल का? विजय पाटील अनुभव भरपूर आहे. गोलंदाजी करत असताना मयूर पाटील. कोण जिंकेल? कोण जिंकणार हा सामना? चला टाइमाची काळजी घ्या, वेळेची काळजी घ्या मित्रांनो. शेवट एक चेंडू आणि 3 धावांची गरज. एक चेंडू आणि 3 धावांची गरज. या ठिकाणी फुलटोज होता. ऑन साइडला खेळतायत. त्या ठिकाणी शॉट फाईन लेगला चेंडू अडवला जातोय आणि विजयी होत आहेत लेट अजय स्पोर्ट्स हार्डलक जानू स्पोर्ट्स इताडे. या ठिकाणी हा सामना पार पडलाय. सामना जिंकलाय तो लेट अजय स्पोर्ट्स इताडे या टीमनं. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्या गोलंदाजानं केवळ 7 धावा गरजेच्या असताना डिपेंड केल्या आणि सर्व प्रेक्षकांची मन ज्यानं जिंकली, मयूर पाटील. वन अँड ओनली मॅन ऑफ द मॅच मयूर पाटील. या टीम मध्ये वाटणार की स्वतःला एकट्यालाच ठेवशील? टीम मध्ये सर्व टीम मध्ये वाटणार. मयूर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच